नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल बी केएमपी स्टडीमध्ये। तर मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीची मित्रांनो कंबाईनची जाहिरात आलेली आहे। तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच माहितीसाठी। तर पहा मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देत आहे। तर महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025। तर पहा डिटेलमध्ये जाहिरात। महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण 282 पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 रविवार दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्रातील एकूण 37 जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल। तर प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे। तर पहा मित्रांनो, कोणत्या पदासाठी किती जागा आहेत। तर सहाय्यक कक्ष अधिकारीसाठी मित्रांनो एकूण 3 जागा आहेत। यामध्ये अनुसूचित जातीसाठी 1 आहे, तर एकूण आरक्षित पदे 1, तर अराखीव पदे 2 आहेत। तर नंतरचं जे मित्रांनो पद आहे राज्य कर निरीक्षक गट ब, याची मित्रांनो एकूण पदे जी आहेत 279 पदे आहेत। तर यामध्ये अनुसूचित जातीसाठी 78 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 3 जागा आहेत, विमुक्त जाती अ साठी 11 जागा आहेत, भटक्या जमाती ब साठी 11 जागा आहेत, भटक्या जमाती क साठी 9 जागा आहेत, भटक्या जमाती ड साठी 13 जागा आहेत, इतर मागासवर्गासाठी 93 जागा आहेत, तर विशेष मागास प्रवर्गासाठी 12 जागा आहेत, तर सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी एकूण मित्रांनो 25 जागा आहेत, तर आर्थिक दुर्बल घटकासाठी 24, एकूण आरक्षित पदे जी आहेत 279 आणि एकूण पदे आहेत मित्रांनो 279। तर मित्रांनो अतिशय चांगल्या जागा आहेत राज्य कर निरीक्षक गट ब साठी। तर यासाठी मित्रांनो शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, वयोमर्यादा काय लागणार आहे, सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर पहा मित्रांनो, फॉर्म भरायची जी डेट आहे, अर्ज करण्याचा कालावधी, तर दिनांक 1 ऑगस्ट 2025 पासून मित्रांनो फॉर्म भरायला सुरुवात होईल। आणि मित्रांनो लास्टची डेट आहे दिनांक 21 ऑगस्ट 2025 आहे लास्टची डेट। तर पहा मित्रांनो, जे फॉर्म भरण्यासाठी जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपण क्लिअर करणार आहोत। तर मित्रांनो खेळाडू आरक्षणाबद्दल इथे माहिती दिलेली आहे, दिव्यांग आरक्षण, तर नंतरचे मित्रांनो जे आहे दिव्यांग तपशील मित्रांनो इथे माहिती दिलेली आहे। तर अनाथ आरक्षणाबद्दल ही माहिती दिलेली आहे। तर वेतन श्रेणी पहा मित्रांनो यासाठी काय आहे, तर सहाय्यक कक्ष अधिकारी संवर्गासाठी जी मित्रांनो वेतन श्रेणी आहे 44,900 ते 1,42,400 व इतर संवर्गासाठी जी मित्रांनो वेतन श्रेणी असेल 38,600 ते 1,22,800 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते। तर पात्रता या मित्रांनो यासाठी भारतीय नागरिकत्व लागेल। तर वयोमर्यादा पहा, तर वयोमर्यादा मित्रांनो गणन करण्याचा दिनांक 1 नोव्हेंबर 2025 असेल दोन्ही पदांसाठी। तर किमान जे वय आहे, तर किमान मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी मित्रांनो 18 वर्ष लागेल। तर कमाल जे वय आहे अमागासाठी 38 वर्ष, मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी 43 वर्ष, तर प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी मित्रांनो दोन्हीसाठी 43 वर्ष दिलेले आहे अमागास आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटकासाठी। तर माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राजदिष्ट अधिकारी यासाठी मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी 43 वर्ष दिलेले आहे दोन्हीसाठी। तर दिव्यांग उमेदवारांसाठी एकूण मित्रांनो वयाचे 45 वर्षापर्यंत अशी मित्रांनो वयोमर्यादा दिलेली आहे। तर पहा शैक्षणिक अर्हता, तर मित्रांनो संविधिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणती तत्सम अर्हता लागेल। तर पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत संयुक्त पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असतील, परंतु संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकाला आधारे संबंधित संवर्गाकरिता घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेकरिता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील। तर मित्रांनो जे अपियर आहेत ग्रॅज्युएशनला ते भरू शकतात। तर 3 अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकाने ही 8 मुख्य परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याच्या विहित अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहिजे। तर मराठी भाषेचे ज्ञान मित्रांनो आवश्यक आहे। तर अर्हता पात्रता गणन करण्याचा दिनांक मित्रांनो इथे दिलेला आहे। तर निवड प्रक्रिया पहा काय लागणार आहे यासाठी। तर निवड प्रक्रिया कशी होईल, तर जाहिरातीमध्ये नमूद अर्हता पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारसीसाठी पात्र असणार नाही। तर मित्रांनो यासाठी जी आहे ती एक्झाम होईल। तर परीक्षेचे टप्पे पहा, सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब,
आणि राज्य कर निरीक्षक यासाठी मित्रांनो पहा परीक्षेचे टप्पे कसे असतील। तर सहाय्यक कक्ष अधिकारी राज्य कर निरीक्षक यासाठी मित्रांनो संयुक्त पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा होईल। तर संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे तर 100 गुणांची असेल, तर मुख्य परीक्षा जी असेल ती 400 गुणांची असेल। महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा। तर आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रस्तुत परीक्षेच्या परीक्षा योजना पद्धतीनुसार पूर्व परीक्षेचा निकाल व मुख्य परीक्षेचे अंतिम निकाल प्रक्रिया राबवण्यात येईल। तर मुख्य परीक्षेचे प्रवेश येथे दिलेली आहे माहिती। तर पूर्व परीक्षेकरिता अर्ज करण्याची जी पद्धत आहे ते इथे मित्रांनो MPSCची तुम्हाला माहिती आहे प्रोफाईल तयार करायची आहे। आणि मित्रांनो आताच लेटेस्ट जे अपडेट आलेले आहे MPSCची KYC तुम्हाला करायची आहे प्रोफाईलवरती जाऊन तुम्हाला। आणि नंतर मित्रांनो तुम्हाला अर्ज भरायचा आहे। तर विविध कागदपत्रे प्रमाणपत्रे अपलोड करणे। तर पहा मित्रांनो तुमचे जे आहेत ते कागदपत्रे येथे लागणार आहेत। नंतर सर्वसाधारण येथे माहिती दिलेली आहे। तर जिल्हा केंद्र पहा येथे जिल्हा केंद्र निवडबद्दल येथे माहिती दिलेली आहे। तर 37 केंद्रावर तुमची परीक्षा होणार आहे। तर परीक्षा शुल्क भरणा तर मित्रांनो अमागासाठी 394 रुपये फीस असेल। तर मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ यांच्यासाठी 294 रुपये फीस आहे। तर माजी सैनिक गट ब संवर्ग अमागासाठी मित्रांनो 394 रुपये फीस आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ यांच्यासाठी 294 रुपये फीस असेल। तर ऑनलाईन पद्धतीने मित्रांनो इथे दिलेली आहे माहिती। तर सेवात्तर शर्ती तर इथे ही माहिती दिलेली आहे। तर प्रवेश प्रमाणपत्राबद्दल ही माहिती दिलेली आहे ते तुम्ही वाचून घेऊ शकता। तर मित्रांनो आत्ताच ही जाहिरात आलेली आहे आणि सर्वात अगोदर तुम्हाला माहिती दिलेली आहे 29 जुलै 2025। तर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा। धन्यवाद।